मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की अगदी कमी खर्चात मिळणारं एक छोटंसं फळ तुमच्या केसांचे आरोग्य, त्वचेची चमक आणि प्रतिकारशक्ती दुप्पट करू शकते. आपण बाजारात महागाचे व्हिटॅमिन्स, हेअर सिरम्स आणि शॅम्पूवर हजारो रुपये खर्च करतो. पण आपल्या आयुर्वेदात रसायन मानल्या गेलेल्या आणि आधुनिक विज्ञानाने मान्यता दिलेल्या आवळ्यामध्ये असा काय खजिना आहे? जर तुम्ही सलग 21 दिवस रोज सकाळी ताज्या आवळ्याचा रस योग्य पद्धतीने घेतला तर तुमच्या शरीरात नेमके काय सकारात्मक बदल होतात? आज आपण कोणत्याही अतिशयोक्तीशिवाय 100% शास्त्रीय आणि वैद्यकीय सत्याच्या आधारे हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मित्रांनो, जेव्हा तुम्ही ताज्या आवळ्याच्या रसाचा पहिला घोट घेता तेव्हा त्यातील आंबट आणि विशिष्ट तुरट चव तुमच्या लाळ ग्रंथींना तात्काळ उत्तेजित करते. यामुळे तोंडात मुबलक प्रमाणात लाळ निर्माण होते, ज्यातील पाचक एन्झाईम्स अन्नाचे व्यवस्थित विघटन करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. आवळ्यामध्ये जगातल्या कोणत्याही फळाच्या तुलनेत तब्बल 15 ते 20 पट जास्त व्हिटॅमिन सी चा समृद्ध साठा असतो. हा पोषणाने भरलेला रस पोटात गेल्यानंतर जठराग्नीला प्रदीप्त करतो आणि आमाशयातील पाचक रसांचा स्त्राव वाढवतो. ज्या व्यक्तींना सातत्याने पोट फुगणे, अपचन, पोटामध्ये गॅस होणे किंवा बद्धकोष्ठतेचा सामना करावा लागतो, त्यांना अवघ्या 5 ते 7 दिवसांमध्ये पचनक्रियेत कमालीची सुलभता आणि हलकेपणा जाणवू लागतो. पचन संस्थेव्यतिरिक्त आवळ्याच्या रसाचा सर्वात मोठा सकारात्मक प्रभाव तुमच्या यकृताच्या कार्यक्षमतेवर दिसून येतो. आवळ्यामध्ये गॅलिक ऍसिड आणि एलॅजिक ऍसिड यांसारखे अतिशय शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स निसर्गाने भरभरून दिले आहेत, जे यकृतातील पेशींचे रक्षण करतात. आजकालच्या प्रक्रियायुक्त अन्नामुळे आणि जंक फूडमुळे यकृतावर साचणारा अतिरिक्त ताण कमी करून ते नैसर्गिकरित्या डिटॉक्स करण्याचे काम आवळा करतो. यासोबतच आवळ्यातील क्रोमियम हा महत्त्वाचा खनिज घटक रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी स्वादुपिंडाची इन्सुलिन संवेदनशीलता म्हणजेच इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी लक्षणीयरित्या सुधारतो. म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांसाठी योग्य वैद्यकीय सल्ल्याने आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन करणे हा एक उत्तम पूरक आणि गुणकारी पर्याय ठरतो. मात्र हे सर्व वैज्ञानिक फायदे मिळवताना एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीची काळजी घेणे आवश्यक आहे. आवळा हा निसर्गाने अतिशय तीव्र आंबट आणि ऍसिडिक म्हणजेच आम्लधर्मी गुणधर्माचा असल्यामुळे ज्या लोकांना तीव्र पित्ताचा म्हणजेच हायपर ऍसिडिटीचा, छातीत जळजळ होण्याचा किंवा पोटातील अल्सरचा त्रास आहे, त्यांनी सकाळी उपाशी पोटी थेट आवळ्याचा रस पिणे पूर्णपणे टाळले पाहिजे. अशा प्रकृतीच्या व्यक्तींनी नेहमी आवळ्याचा रस अर्धा ग्लास पाण्यात चांगला पातळ करून आणि त्यात थोडंसं मध किंवा चिमूटभर काळे मीठ मिसळूनच घेतला पाहिजे. यामुळे रसाची आंबटपणाची तीव्रता कमी होते आणि पोटाच्या नाजूक अस्तराला म्हणजे स्टमक लाइनिंगला कोणताही त्रास न होता आवळ्याचे सर्व औषधी गुणधर्म शरीराला सहज शोषून घेता येतात. आता आपण 14व्या दिवसापर्यंत त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर होणाऱ्या बदलांबद्दल सविस्तर जाणून घेऊया. आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळणारी व्हिटॅमिन सी आणि पॉलिफेनॉल्स ही शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स शरीरात मुक्त रॅडिकल्समुळे म्हणजेच फ्री रॅडिकल्समुळे होणारा पेशींचा ऱ्हास थांबवतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवळा आपल्या शरीरात नैसर्गिक कोलॅजन या प्रथिनाच्या निर्मितीला मोठा पाठबळ देतो, जे आपल्या त्वचेचा कडकपणा, लवचिकता आणि तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. सलग 2 ते 3 आठवडे आवळ्याचा रस नियमित प्यायल्याने रक्तातील अशुद्धी दूर होण्यास मदत होते, ज्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स, काळे डाग आणि त्वचेचा निस्तेजपणा हळूहळू कमी होऊन चेहऱ्यावर एक नैसर्गिक आणि ताजी चमक दिसून येते. केसांच्या आरोग्याचा विचार केला तर आयुर्वेदापासून ते आधुनिक विज्ञानापर्यंत आवळा हा सर्वोत्तम घटक मानला गेला आहे. आवळ्यामध्ये असलेले नैसर्गिक लोह आणि व्हिटॅमिन सी एकत्र आल्यामुळे टाळूच्या भागातील म्हणजे स्कॅल्पमधील सूक्ष्म रक्तवाहिन्यांमधील रक्ताभिसरण लक्षणीयरित्या सुधारते. यामुळे केसांच्या मुळांना म्हणजेच हेअर फॉलिकल्सना ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक घटकांचा पुरेसा पुरवठा होतो. जर तुमचे केस पोषक तत्वांची कमतरता, ताणतणाव किंवा अयोग्य आहारामुळे गळत असतील तर आवळ्याचा रस केसांची मुळे मजबूत करून केस गळतीचे प्रमाण नियंत्रित करण्यास आणि केसांना नैसर्गिक काळा चमकदार पोत देण्यास उत्तम मदत करतो. पण मित्रांनो, हे लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की केस पांढरे होणे किंवा गळणे ह्या गोष्टी मुख्यत्वे अनुवंशिकता, संप्रेरकांचे असंतुलन म्हणजेच हार्मोनल इम्बॅलन्स आणि वयोमानावरही अवलंबून असतात. आवळा तुमच्या केसांचे आतून पोषण करतो, मुळांना ताकद देतो आणि पोषक घटकांच्या अभावामुळे होणाऱ्या अकाली पांढऱ्या केसांपासून बचाव करतो. मात्र तो एका रात्रीत किंवा अवघ्या 21 दिवसांमध्ये आधीच पांढरे झालेले केस पुन्हा काळे करू शकतो किंवा अनुवंशिक टक्कल पडणे पूर्णपणे थांबवू शकतो, हा दावा शास्त्रीय दृष्ट्या चुकीचा असून तो केवळ एक गैरसमज आहे. 21 दिवस सलग आवळ्याचा रस प्यायल्यानंतर तुमच्या शरीराच्या अंतर्गत आरोग्यात आणि कार्यक्षमतेत अत्यंत महत्त्वाचे बदल दिसून येतात. वैद्यकीय संशोधनानुसार आवळ्याचे नियमित सेवन केल्याने रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी होण्यास मोठी मदत होते, तर दुसरीकडे चांगल्या कोलेस्ट्रॉलची म्हणजेच HDL ची पातळी सुधारते.
आवळ्यामधील घटक रक्तवाहिन्यांमधील जळजळ म्हणजेच इन्फ्लेमेशन कमी करून त्यांना लवचिक ठेवतात, ज्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत राहते आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. या सर्व घटकांमुळे दीर्घकाळात हृदयाचे आरोग्य मजबूत राहते आणि धमन्यांमध्ये चरबीचे थर साचण्याचा धोका लक्षणीयरित्या कमी होतो. हृदयाव्यतिरिक्त आवळ्याचा रस डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि दृष्टी टिकवून ठेवण्यासाठी अतिशय गुणकारी मानला जातो. आवळ्यामध्ये असणारे व्हिटॅमिन ए आणि कॅरोटिनॉइड्स हे डोळ्यांच्या पेशींचे आणि स्नायूंचे मुक्त रॅडिकल्स पासून रक्षण करतात. आजकालच्या डिजिटल युगात तासनतास कम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईल स्क्रीन समोर बसून काम करणाऱ्या लोकांसाठी हा रस एक नैसर्गिक संरक्षक कवच म्हणून काम करतो. नियमित सेवनाने डोळ्यांचा थकवा, कोरडेपणा आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. तसेच वाढत्या वयानुसार डोळ्यांची दृष्टी मंदावण्यापासून बचाव होतो. या संपूर्ण 21 दिवसांच्या प्रयोगाचा सर्वात मोठा आणि दृश्यमान फायदा म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी अत्यंत मजबूत होते. आवळ्यातील मुबलक व्हिटॅमिन सी शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींना म्हणजेच WBC व्हाईट ब्लड सेल्सना ताकद देते, ज्या कोणत्याही सूक्ष्म जीवाणू किंवा विषाणूंशी लढा देणाऱ्या खऱ्या सैनिकांसारख्या काम करतात. यामुळे बदलत्या हवामानात वारंवार होणारी सर्दी, खोकला, कफ, घशातील संसर्ग आणि ताप यांसारख्या आजारांना शरीर सहज प्रतिकार करू शकते. 21 दिवसांचा हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला शरीरात एक वेगळाच ताजेपणा, हलकेपणा आणि नवीन ऊर्जा जाणवू लागेल. आवळ्याच्या रसाचे परिपूर्ण आरोग्यदायी फायदे मिळवण्यासाठी तो कसा आणि कधी प्यावा हे योग्य प्रकारे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बाजारात प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये मिळणारे केमिकलयुक्त प्रोसेस्ड ज्यूस घेण्याऐवजी दररोज घरीच ताजा रस तयार करणे सर्वात उत्तम ठरते. यासाठी रोज सकाळी 2 ते 3 ताजे आवळे घेऊन त्यांच्या बिया काढून टाकाव्या. त्यानंतर आवळ्याचे बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून ते नीट फिरवून घ्यावे. हा तयार झालेला गर सुती कपड्याने किंवा बारीक गाळणीने गाळून घेतल्यास शुद्ध आणि ताजा आवळ्याचा रस सहज तयार होतो. हा रस पिण्यासाठी सकाळी नाश्त्याच्या 30 मिनिटे आधीची वेळ सर्वोत्तम मानली जाते. 1 कप ताज्या काढलेल्या आवळ्याच्या रसात अर्धा ग्लास कोमट पाणी मिसळून ते प्यावे. आवळ्याची चव नैसर्गिकरित्या अतिशय आंबट आणि तुरट असते, त्यामुळे जर तुम्हाला हा रस पिणे कठीण जात असेल तर त्यात अर्धा चमचा शुद्ध मध किंवा चिमूटभर काळे मीठ टाकू शकता. परंतु यामध्ये पांढरी साखर घालणे पूर्णपणे टाळावे, कारण साखरेमुळे आवळ्यातील औषधी गुणधर्मांचा प्रभाव कमी होतो आणि आरोग्याला अतिरिक्त कॅलरीजचा फटका बसतो. मित्रांनो, हा रस अत्यंत गुणकारी असला तरी काही बाबतीत विशेष खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. अतिपित्त म्हणजेच हायपर ऍसिडिटी किंवा पोटातील अल्सरचा गंभीर त्रास असणाऱ्या लोकांनी उपाशी पोटी थेट आवळ्याचा रस पिऊ नका, कारण यातील नैसर्गिक आम्लधर्मी म्हणजेच ऍसिडिक गुणधर्मांमुळे पोटात जळजळ आणि वेदना वाढू शकतात. तसेच ज्या लोकांची प्रकृती अत्यंत थंड आहे, वारंवार कफ, थंडी आणि संधिवाताचा त्रास होतो, त्यांनी आवळ्याची थंड प्रकृती विचारात घेता तो हिवाळ्यात किंवा रात्रीच्या वेळी पिणे पूर्णपणे टाळावे. या व्यतिरिक्त ज्यांची रक्तातील साखर आधीच खूप कमी राहते म्हणजेच हायपोग्लायसेमिया, किंवा ज्यांची आगामी काळात कोणतीही मोठी शस्त्रक्रिया, सर्जरी होणार असेल किंवा जे रक्त पातळ करण्याची म्हणजेच ब्लड थिनिंगची औषधे घेत आहे, त्यांनी आवळ्याचा रस नियमित सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घेणे आवश्यक आहे. अन्यथा रक्तातील साखर खूप जास्त खाली जाण्याचा किंवा रक्तस्राव वाढण्याचा धोका असतो. तर मित्रांनो, 21 दिवसांचा हा सोपा आणि नैसर्गिक प्रयोग करून तुम्ही तुमचे आरोग्य नक्कीच सुधारू शकता. निसर्गाने दिलेल्या ह्या अनमोल फळाचा फायदा आजपासूनच घ्यायला सुरुवात करा. मित्रांनो, तुम्ही आजपासून तुमच्या आहारात आवळ्याचा समावेश करणार आहात का? मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. तसेच हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही पाहत आहात हे देखील मला आवर्जून सांगा. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.